नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण चाललो आहोत जय गणेश मंदिर. ते राजकोटपासून 5 मिनिटं अंतरावरच आहे. आणि ते एका प्रसिद्ध ज्योतिषी आणि अतिशय लोकप्रिय पंचांग कालनिर्णयचे निर्माता श्री जयंतराव साळगावकर यांनी बांधलेले आहे. मालवणच्या मेधा परिसरात साळगावकरांच्या वडिलोपार्जित भूमीवर असलेले हे मंदिर भारतातील मंदिर स्थापत्यशास्त्रज्ञ पवित्र तत्वानुसार बांधले गेलेले आहे. श्री जयंतराव यांनी स्वतः बांधकामाची देखरेख केली आहे. मंदिरातील प्रमुख देवता भगवान गणेश आहे. महाराष्ट्राचा अत्यंत आदरणीय हत्ती देव मूर्ती शुद्ध सोन्याची आहे. गर्भगृहातील ही मुख्य मूर्ती रिद्धी सिद्धी यांच्या पारंपरिक पोजमध्ये आहे. आणि ह्या मंदिराच्या इकडे एकदम शांतता आहे. आजूबाजूला खूप छान मंदिर बांधलेले आहे श्री जयंत साळगावकर यांनी. जर तुम्ही मालवणात आलात आणि राजकोटला गेला तर तिथून नक्कीच या मंदिराला भेट द्या आणि दर्शन घ्या. आणि मला पण खूप आवडलं हे मंदिर, मला खूपच आवडलं. आणि आता आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन आता निघालो आहोत. रॉक गार्डन हे सुद्धा तिथून जवळच आहे, म्हणजे 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. आणि आता आम्ही आतमध्ये जातो. हे आतू हे बघ हेलिकॉप्टर कुठे आहे? ते बघ ना. अरे हा रे, हा बघा एक हेलिकॉप्टर जातं. तुला बसायचं आहे. हा भाऊ फिश तो आमचा काल फ्रीमध्ये झालेला आहे. कोडोपी हे गार्गी आहे बघ तुझं. गार्गी फिश स्पा. गार्गीने इकडे चालू केलंय फिश स्पा. इकडे येऊन एकदा 100. तिला काय देता येतं द्यायला. खुशी चांगलं वाटलं तर तुमच्या मनात खुशीने द्या तिला काय देता येते. मी तुम्हाला घेऊन जाईल. हां, मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर. छोटी आमची घरातली ती आता सध्या शिकते आहे म्हणून पकडून असं पकडून चढ. तिथले 10 अरे ती 10 वर्षाची आहे. इकडे लिहिलंय फक्त 12 वर्षाखालील मुलांसाठी, पण ही आताशी 10 वर्षाची आहे, त्यामुळे तिला परमिशन, फुल परमिशन आहे. आणि ही 25 वर्षाची आहे, त्यामुळे हिला परमिशन नाहीये. ही नाही चढू शकत इकडे. काय लिहिलंय 12, मी किती आहे 10. आणि राजकोटला आलात आणि मग तिथून गणेश मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावर परत आणि ह्या रॉक गार्डनला पण नक्की या. रॉक गार्डन पण हे मालवण किल्ल्यामधील फेमस रॉक गार्डन आहे. मतलब इथे सगळंच रॉक वरून बनवलंय. रॉक म्हणजे दगड, मला माहिती आहे. अरे पण आमची गार्गी हुशार आहे तशी. रॉक म्हणजे दगड. हे तर कोणाला पण माहिती असेल. मला नाही माहिती ना. मला वाटलं रॉक म्हणजे ते
रॉक रॉक काय करतात पण ते वाटलं. काय पण असता म्हणून मला वाटलं- गाईस ही ना पागल झाली आता, So, तिला इग्नोर करा. ओके. ओके. आणि आता आम्ही चाललो आहोत रॉक गार्डनच्या बाजूलाच समुद्रावर. आणि इकडे आल्यावर मी भरपूर खुश झाली, कारण का मला इकडे आल्यावर त्या दगडांना चिकटलेले कालवे दिसले. म्हणजे खूपच होते इकडे कालवे. जर आम्ही घरातून येताना काय सोय करून आलो होतो तर आम्हाला काढता आले असते ते. पण आम्ही काय आता खुश झालो शिवाय केली नाही होती. कारण का आम्हाला माहित नव्हतं ना. आणि हे पाणी बघा, पाणी काय एकदम निळं निळं पाणी आहे. मला तर असं वाटत होतं की मी ह्याच्यामध्ये असं डुबायला. स्विमिंग पूल सारखं स्विमिंग करायला जाऊ की काय असं. पण आम्ही काय प्रोटेक्शनसाठी सॉरी, आणलं माझी नव्हतं. लँग्वेज अलग असते, सो तुम्हाला जरा कळणार नाही. आणि ही इकडे आमची पाठी बसली आहे, ती एकदम विचार करते समुद्रात जाऊ की नको, म्हणून ती बसली आहे तिकडे. आणि हे बघा, वाव, खेकडे, माझे आवडते खेकडे. ही काय खाणारच आहे ना पाण्यामध्ये. आज खाईल पण हा, मी काय कच्चे नाही खाणार. ही तर असं पाणीमध्ये खेकड्यांसाठी मी हवरी आहे. आणि आता आम्ही वैसे भी मैं अभी से आज से वेज. आणि आता आम्ही निघालोय. आणि हा मालवणचा लोगो. इकडे काय फोटोशूट करताना आली, कारण का खूप कडक ऊन होतं, त्यामुळे म्हटलं राहू दे, फक्त व्हिडिओज करूया. आणि मग निघालो आम्ही परत एकदा पुढच्या प्रवासासाठी. पण आता आधी जाता जाता आम्ही जेवणार आहोत. बघूयात कुठल्या हॉटेलमध्ये जातोय ते, कारण का सगळ्यांनाच भूक लागलेली आहे. आणि विष्णूला आमच्या जायचं आहे मुंबईला परत, त्यामुळे आम्ही फॅमिली रेस्टॉरंट. हां, हे स्वामी हॉटेल आहे. स्वामी हॉटेल. आधी आम्हाला वाटलेलं की स्वामी हॉटेल आहे म्हणजे व्हेजच असेल, पण नाही, नंतर त्याच्यावर बोर्ड वाचला तर ते व्हेज आणि नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे. मग तुम्ही इथे जाऊ शकता. हो, जर तुम्ही रॉक गार्डन वरून आलात तर तुम्हाला हे रोडला दिसेल हॉटेल. तर एकदा इकडे येऊन जेवणाची चव घ्या, कारण का इकडचं जेवणसुद्धा छान होतं. आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज पण दोन्ही मागवलं होतं. थाली आहे. आणि ही गार्गीने स्पेशल चिकन थाली मागवली होती. स्पेशल चिकन ही त्यांची स्पेशालिटी आहे. आणि ही बांगडा थाली आहे. ही तिसरे थाली आहे. ह्याच्यामध्ये तिसरे चटणी, जवला आणि सार मिळतं. मी आता तुम्हाला चव घेऊन सांगते कसं जेवण आहे ते. तर आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेतोय. तर भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय.